गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण चाललोय रानात. बघा फोकाचं फुल कसं आहे, अमेझिंग. फोक बघा, फोक. आपला शंकरपाळ्या पण आपल्या संग आहे. वातावरण बघा इकडं रानातलं. चिमण्या बघा, चिमण्या. हे बघा कोणत्या प्रकारचे चिमणे आहेत. यांचे डोळे आहेत ना, डोळं लाल आहेत, लाल. दाखव का तुम्हाला, दिसते का? ऊस बघा, अनिल शिंदे फार्म्स, आमचा शंकरपाळ्या. चल रानात नाही येऊ, चलो चलो चलो. कसं मागून येतो बघा. दाखवायचा नजारा सकाळचा. सूर्य आहे का नाही, सूर्य ढगाआड गेलाय आणि ती बघा कसं दिसते, ढग कसं दिसतात. कसं आहे वातावरण, सकाळचं वातावरण. खतरा, धोका. मॉर्निंग वॉकला घेऊन चाललोय त्याला, रानात नांदतो हिडून कुत्र्याला. बघा वातावरण सकाळचं. मित्रांनो, लय दिवसातनं ब्लॉग काढतोय आहे का नाही. आज घरी आहे, आज रविवार आहे, संडे छुट्टी रहता है. छुट्टी रहता नहीं, लेना पड़ता है. आरामासाठी थोडासा, जीवाला आराम नको का, कवर काम करायचं. आपली पेंडिंग आहे ट्रिप, केरळ ट्रिप, मुन्नार जायचं बरं का मित्रांनो. पण कसं आहे, पैशाचं काम आहे का नाही. हिंडायला जायचं म्हणलं की पैसे लागतात. पैसे लागायचं म्हणलं तर काम करायचं काम आहे. काम करावं लागते तेव्हाच पैसे. काम केल्यावर तिकीटही काढता येते ना आपल्याला केरळची. बघू, नियोजन करू. पुढल्या महिन्यात जाण्याचा विचार आहे. बघू, झालं तर आपली सक्सेस झाली तर ट्रिप. आपली खूप इच्छा आहे जाण्याचं. आपल्याला केरळ बघायचे, केरळ एक्सप्लोअर करायचे आहे का नाही. तिकडची गावं बघायची आहेत, तिकडची गावं दाखवायची आहेत तुम्हाला. आपल्याला तिकडं स्थायिक व्हायचं आहे, पण त्यासाठी आपण फिरलं पाहिजे अगोदर, तिथं जाऊन आलं पाहिजे. कसं आहे कसं नाही बघितलं पाहिजे. तिकडचं वातावरण कसं आहे कसं नाही बघितलं पाहिजे आहे का नाही. चलो. दॅट्स द पॉईंट. अगोदर हिंडून आलं पाहिजे, बघितलं पाहिजे हिंडून, बाबा कुठं काय आहे काय नाही. आपल्याला अख्खा भारत भ्रमण करायचं आहे, पण हळूहळू. कसं पैशा पाण्याची गोष्ट आहे ती. कमीमध्ये आपल्याला फुकाट पण हिंडता येते, पण कसं आहे माहिती का, त्याला बी नियोजन लागते. खर्च पण बरोबर सगळं बघावं लागते. सगळ्यांची परमिशन घेतली पाहिजे. परमिशन देत नाहीत घरची, कुठं जाऊ नको म्हणतात.
आपल्याला काय ब्लॉगिंगला पण सपोर्ट नाही, कसलाच सपोर्ट नाही, पण तरीसुद्धा आपलं बिना सपोर्ट शिवाय का आपलं काम चालू आहे. तुम्ही बी सपोर्ट करा. घरची सपोर्ट नाही करत पण तुम्ही सपोर्ट करा आणि मला माझं चॅनल मॉनिटाईज करा तेवढं. म्हणजे कसं व्हिडिओ बघत चला. आपलं रानातलं असतात आणि बघण्यासारखं असतात, घरचं बी असतात. बघत चला, सपोर्ट करा मला. चल शोनू, चल चल, इकडे जायचं आपल्याला. रानात जायचे, रानात 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 रानात. ह्याला घेऊन जाणार आता. रानात जर राहायला गेलो ना, ह्याला तिथे ठेवणार माझ्यापाशी. चलो. माझं वातावरण असे सकाळ सकाळ पारूस. मी निघालोय रानात झाडांकडं. झाडं म्हणजे माझा जीव की प्राण आहे. त्याच्यामुळंच मला रानात राहायला जायचं आहे, झाडांसाठी. आणि त्याच्यामध्ये मला निवांत वातावरण लागतं आणि तिथं झाडांमुळे निवांतच आहे. आणि वस्तीवर तसं निवांतच आहे. शिंदे वस्ती. चलो शिंदे वस्ती. शिंदे वस्ती स्वामी चिंचोली मार्ग. बघा हा खडतर मार्ग आहे आमचा. हा 500 मीटरचा खडतर मार्ग. 500 मीटर नाही, 100 मीटर असेल. 100 बी नसेल. आपला आहे थोडासा पॅच. कशी झाडं. तो गेला गेला का सरळ. या कांदा. कांदा पडलाय. कांदा का कांदा कसा आहे. ओके. लाल लाल चुटुक. आपला कांदा टाकला आपण कुडात. आता बघू भाव कधी येतोय. सरकारने भाव द्यायला पाहिजे. कांद्याला भाव दिला पाहिजे. प्रत्येक पिकाला भाव दिला पाहिजे. जर प्रत्येक पिकाला भाव दिला तर शेतकऱ्याचं चांगले दिवस येते. आणि यावात कवर असं कुडत कुडत जगायचं, आत्महत्या करायची. शेतकरी राजा आहे पण राजाला पार वाट लावून टाकली राजाची. असं नाही केलं पाहिजे. तोच पिकवतोय तेव्हा तर सगळी खात्यात ना. मग त्याच्या मालाला जर भाव दिला तर काही हरकत आहे. दुसरीकडून आपण विकत घेतोय, दुसऱ्या देशातून विकत घेतोय, तर पण माल तुम्ही दुसऱ्या देशातून विकत घेताय. समजा गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, कोणता बी तुम्हाला कमी पडतोय, कांदा असेल, तुम्ही दुसऱ्या देशातून विकत घेताय. आणि आपल्या देशातून आपल्याच शेतकऱ्यांना जर मोठं केलं, आपल्या शेतकऱ्याला जर भाव दिला तर काय होते. सरकारने जरा लक्ष दिलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की बाबा लक्ष द्या शेतकऱ्यांकडं. कारण शेतकरी हा जगाच्या पोशिंदा आहे. तुम्ही दिला पाहिजे भाव. आता अमेरिकेत 400 रुपये किलो कांदा चालला आहे आणि इथं 10 आणि 12 रुपये म्हणल्यावर कसं व्हायचं. जेवढं पैसे घातल्यात रानात तेवढं बी निघत नाहीत. मग कसं व्हायचं. माणसाने जगायचं का नाही जगायचं, का आत्महत्या करायची. भाव दिला पाहिजे कांद्याला भाव दिला पाहिजे. सोन्यासारख्या कांद्याला भाव दिला पाहिजे. कवडी मोलाने कांदा विकावा लागतोय. शोकांतिक आहे. बरं आता भाष्य लय झालं. आता आपण रानात जाऊ. झाडांना पाणी द्यायचं आपल्या. कसं आहे वातावरण सकाळचं. रामफळाचं झाड आहे, नाही सीताफळाचं.
कुत्री बघा कशी समोर येत उभा. ही चावायची विवायची बघत्यान मला ऐकली. चला बंद करतो जरा, कारण नाही तसंच. हाड 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 हाड. लोकल आहे, इथलाच आहे, इथलाच आहे, लांबचा नाही, इथलाच आहे, इथलाच आहे. रामदास लांडगे, रामदास लांडगे इथलाच आहे बाबा, इथलाच आहे, लांबचा नाही. मी तुला ओळखू येई ना काय, इथलाच आहे बाबा. आंब बघा, आंब मित्रांनो कसे. अरे इथलाच आहे म्हण. हाड बघा, आंब बघा कसा मोहर आलाय. आंब कसं आलेत बघा. कुत्री कशी बघतात बघा वस्तीवची. टाकलंय काय. आंबा बघा, आंबा केसर आंबा छान आलेत ना.